आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुमन्दे भवबन्धविमुक्तये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुडी सुखाची उभवी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 4. 4थ्या अध्यायातील 52 क्रमांकाची ओवी आहे. किंबहुना परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्या भगवंताच्या अवताराच्या कार्याचा आढावा घेत असताना देव काय करतो त्याचं वर्णन ज्ञानवर्णीय ओवीतून केलेलं आहे. किंबहुना देवाचं मनोगत स्पष्ट रीतीनं प्रगट केलेलं आहे. आजचा हा पर्वकाळ गोकुळ अष्टमीचा आपल्या भागवत धर्मामध्ये जे अनेक पर्वकाळ साजरे केले जातात त्यातला आजचा गोकुळ अष्टमीचा पर्वकाळ आहे. आज तिथीला भगवंत द्वापार युगामध्ये प्रगट झाले. कोणाकरता झाले, प्रगट होऊन काय काय केलं त्याचा विचार अवताराच्या संबंधाने पुढे होईल. पण तो आजचा हा पर्वकाळ आणि दुसरा आजचा पर्वकाळ असा आहे की आज तिथीला या कलियुगामध्ये भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आज प्रगट झाले बरं का. म्हणून आजचा ज्ञानेश्वर महाराजांचा प्रगट दिन आहे ना. ज्ञानोबांच्या जयंती आहे. जशी भगवंताची जयंती आहे तशी ज्ञानोबांची जयंती आहे. तोच भगवान जो द्वापार युगामध्ये प्रगट झाला तोच भगवान कलियुगामध्ये प्रगट झाला. पुढं देव आणखी प्रगट होणार आहे, कलियुगामध्ये प्रगट होणार आहे बरं का. अजून फार अवकाश आहे त्याला. आता अधर्म वाढायला सुरुवात झालेली आहे. अधर्माची शिग येईल, शेवटाला जाईल अधर्म, त्यावेळी देव प्रगट होईल. पण आमचं तुमचं सर्वांचं भाग्य आहे या कलियुगामध्ये भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रगट झाल्यानंतर आपण जन्माला आलोय बरं का. देव येणार आहे तो आपण राहणार नाही आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर आपला जन्म झालेला आहे. आपलं सौभाग्य आहे. योग असा आहे, अतिशय सुवर्ण अक्षरातला लिहिण्याचा आजचा योग आहे की आज ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रगट दिनाला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. 750 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे त्यांचा हा सुवर्ण महोत्सव सप्तशताब्दी बरं का. 750 वर्षाचा आज त्याचा आरंभ आहे बरं का. आणि इथून वर्षभरामध्ये तो सोहळे आपल्या संपूर्ण संप्रदायामध्ये साजरे होतील.
तेव्हा आपली काहीतरी पूर्व पुण्याई आहे की योगायोगाने आपल्याला हा 16 आरंभाचा सापडतोय आपल्याला, बरं का. आरंभच. तेव्हा असा हा दुग्ध शर्करा योग आहे. म्हणून त्या संतांच्याही काही कार्याचा विचार करणं आवश्यक आहे आणि देवाच्याही कार्याचा विचार करणं आवश्यक आहे. आज समाजाला जशी देवाची गरज आहे तशी संतांची पण गरज आहे, बरं का. पण गंमत अशी आहे, त्या ईश्वराची भक्ती केल्याशिवाय संत भेटत नाहीत आणि संतांची भक्ती केल्याशिवाय तो देव कळत नाही. ही दोघांची सांगड आहे, बरं का. म्हणजे संत भेटण्याकरता, संत कळण्याकरता ईश्वराच्या भक्तीची गरज आहे. ईश्वराची भक्ती केली पाहिजे. ईश्वराची भक्ती केल्याशिवाय संत भेटत नाहीत, बरं का. तुकोबारांनी वर्णन केले, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. त्या भगवंताने करुणा नाम कृपा केल्यानंतर संत भेटतात. पण त्याने करुणा करण्याकरता त्याची आपल्याला भक्ती करावी लागेल आणि ती भक्ती सर्वांच्या जीवनामध्ये घडावी म्हणून तो निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार रूपाने या भूतलावरती अवतीर्ण होतो, बरं का. मग जो परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण होतो त्या परमात्म्याच्या भक्तीमध्ये प्रवृत्त करण्याचं कार्य जर कोण करत असतील तर संत करतात, बरं का. संत करतात. सांगतो तुमाशी भजारे विठ्ठला, नाही तरी जन्म वाया गेला. अखिल विश्वाला त्या ईश्वर भक्तीमध्ये प्रवृत्त करणारे संत आहेत. देव देव रूपाने या भूतलावरती नित्य आहे. तो जरी सगुण साकार रूपाने प्रगट होत असला तरी, येत असला, जात असला तरी देवाचं अस्तित्व या भूतलावरती अखंड आहे. मग त्याचं अस्तित्व अबाधित आहे हे कळणार कसं? ते कळण्याकरता त्याची भक्ती करावी लागेल आणि त्याची भक्ती करण्याकरता कोणीतरी प्रवृत्त करावे लागेल. कोण प्रवृत्त केलं पाहिजे? ज्यांनी जीवनामध्ये भक्ती केली तेच भक्ती मार्गामध्ये आपल्याला प्रवृत्त करतील, बरं का. म्हणून संतांना सांगावं लागलं, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यता जन्माच्या. सकाळी उठवलेलं नाही, बरं काय. उठा जागे व्हारे आता. आता म्हणजे नरदेहामध्ये जागे व्हा. त्याचा काकडा करण्याकरता जे उठवलं जातं ते सकाळी. पण त्याची भक्ती करण्याकरता संतांनी समाजाला जाग करण्याचं कार्य केलं, बरं का. प्रचार आणि प्रसार भक्तीचा या भूतलावरती संत करू शकतात. म्हणून संतांनी त्या ईश्वर भक्तीमध्ये समाजाला प्रवृत्त करण्याचं काम केलं. तात्पर्य, देवही अवतीर्ण होतो आणि संतही अवतीर्ण होतो. देवाचं कार्य आणि संतांचं कार्य थोडंसं भिन्न आहे, बरं का. थोडंसं भिन्न आहे. जरी भिन्न असलं तरी उद्धाराकरता केलेलं कार्य, देवाला देव रूपामध्ये कार्य करावं लागतं आणि संतांना संत रूपामध्ये कार्य करावं लागतं. देवाचं कार्य करण्याकरता देवाचं कार्य काय? तो जगताचा नियंता आहे. शासन करणं हे देवाचं काम आहे, बरं का. शासन करणं हे देवाचं काम आहे आणि त्याला शासन होत असेल तर त्याला बाजूला करणं हे संतांचं कार्य आहे.
एखाद्याने जीवनामध्ये जर अपराध केला तर त्या अपराधाला देव कधीही क्षमा करत नाही, करत नाही बरं का, कधीच करत नाही. तो जवळचा आहे का दूरचा आहे, नात्यातला आहे, सत्तावान आहे का धनवान आहे, काही तो विचार करत नाही. लक्षात ठेवा. का त्याचं कार्य आहे शासन करणं. ज्याने जीवनामध्ये काही उल्लंघन केलं, कशाचं, वेदाच्या आज्ञेचं, त्याला शासन करणं हे भगवंताचं कार्य आहे. आणि शासन करण्याकरता कठोरता लागते बरं का. हा, दयाद्र अंतकरण चालत नाही. शासन करण्याकरता अंतकरणाला पाजर फुटून चालत नाही. हा, एखाद्याला जर शिक्षा करायची असेल, एखाद्याला जर मारायचं असेल तर अंतकरण कठोर लागतं, कठोर कठोर लागतं. लक्षात ठेवा. आरंभालाच विचार आलेला आहे. ज्यावेळी अर्जुनाला युद्ध करण्याकरता प्रवृत्त करण्याकरता देवाने 4 गोष्टी सांगितल्या, त्या रणांगणावरती आल्यानंतर अर्जुनाच्या चित्तामध्ये मोह निर्माण झाला. आणि मोह निर्माण झाल्यानंतर युद्ध करणार नाही असा संवाद दोघांचा झाला बरं का. त्या संवादातून अर्जुनाने सांगितलं, देवा मी यांना मारू शकत नाही. देव म्हटले तुला मारावं लागेल. अर्जुन म्हटला, देवा ह्यांनी मला लहानाचं मोठं केलंय. देव म्हटले मारावं लागेल. देवा यांनी मला ज्ञान दिले. देवाने सांगितलं मारावं लागेल. काय कठोरता असेल बघा ना. देवा मी आता ही धनुर्विद्या, ही विद्या मी युद्ध करण्याकरता आलं हे ना, ही मला त्या गुरुनी शिकवलेली, आणि त्यांना मारायचं मी काय भस्मासुर हो म्हणले. व्हावं लागेल तुला आता. का त्यातला मुद्दा सांगायचा, देवाचं शासन करणं त्याचं काम आहे बरं का. शासन करणं त्याचं काम आहे. मग का मारावं लागलं, कशा करता मारावं लागलं, एकच आहे. जरी गुरु असले, लहानाचं मोठं त्यांनी केलेलं असलं तरी अर्जुना त्यांनी अधर्माची संगत धरलेली आहे. अधर्माच्या पक्षामध्ये गेलेले आहेत. आणि अधर्माच्या पक्षामध्ये गेल्यामुळं तिथं दया माया करून चालणार नाही बरं का. म्हणजे देवाचं कार्य आहे शासन करणं. म्हणून इथं ज्ञानोबांनी वर्णन केले, अधर्माची अवधी तोडी. अधर्माची अवधी तोडी. अवधी म्हणजे सीमा, मर्यादा तोडून टाकते. दोषांची लिहिली फाडी. दोषांनी लिहून ठेवलेल्या सनदा वया फाडून टाकतो बरं का ते. आणि पुढं जे साधू आहेत त्यांच्याकडून सुखाची ध्वजा उभारितो बरं का. सुखाची सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. या उभीमध्ये भगवंताच्याही कार्याचा विचार केला आणि संतांच्याही कार्याचा विचार केला. म्हणून शासन करणे ईश्वराचं काम आहे. मग त्याच्या पुढचं काम आहे संतांचं. म्हणून देव काय करतो, कधी कधी एक पाय मागं घेतो आणि ते संतांच्या वरती सोपवतो बरं का. संतांच्या वरती सोपवतो, आपल्याकडे घेत नाही. कारण देवाला जाणीव आहे माझं कार्य आहे शासन करणं. इथं कठोरपणा चालणार नाही. काही समाजामध्ये कार्य करण्याकरता दयाद्र अंतःकरण लागतं. दयाद्र अंतःकरण लागतं. आणि अशी दयाद्र अंतःकरणाची अवस्था जर या भूतलावरती कोणाची असेल तर संतांची आहे बरं का.
म्हणून काही कार्य करण्याकरता देव आपण मागं सरतो आणि संतांना पुढं करतो, किंवा दुसऱ्या पद्धतीनं त्याचं चिंतन करता येईल. जे शासन करण्याचं कार्य आहे ते कार्य पूर्ण झाल्यानंतर त्या देवाला ते कार्य करण्याकरता तोच देव संतांच्या रूपाने प्रगट होतो. संतांच्या रूपाने प्रगट होतो. देवाने विचार केला आपण द्वापार युगामध्ये प्रगट झालोय, आता कलियुगामध्ये आपण देव रूपाने प्रगट व्हायचं नाही. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर वर्णन केले की साक्षात भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रगट झाले बरं का. ते कार्य करायचं आहे. कोणतं कार्य करायचं आहे? फार मोठा कार्याचा आढावा आहे बरं का, फार मोठा कार्याचा आढावा आहे. त्यात पहिलं कार्य केलं संतांनी, नाम ज्ञानेश्वर महाराजांनी, की जी गीता द्वापार युगामध्ये भगवंतांनी सांगितली त्या गीतेवरती पहिलं भाष्य करायचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं बरं का. या अवतारामध्ये कलियुगामध्ये म्हणजे तोच भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रकट होऊन तो कार्य करतो. त्याला देव देव रूपामध्ये काही कार्य करता येत नाही, येत नाही. आपल्या घरामध्ये बघा, आपण सुद्धा घरामध्ये काय काय आपण करतो, आणि जे आपल्याकडून जमत नाही ते आपण काय करतो? घरच्या लोकांकडून करतो, घरच्या लोकांकडून करतो. पुरुषाच्या अंतःकरणाचा विचार करा आणि स्त्रीच्या अंतःकरणाचा विचार करा. पुरुषाचं अंतःकरण हे कठोर आहे, स्त्रीचं अंतःकरण हे मृदू आहे. त्याला आई आणि बाप म्हटलेलं आहे बरं का. हा, बापाचं अंतःकरण कठोर आहे आणि ती कठोरता त्याला धरावी लागते, धारण करावी लागते. मग देवाने तोच अवतार माऊलींच्या रूपाने घेतला. माऊली म्हणजे आईचं रूप धारण केलं बरं का, आईचं रूप धारण केलं. म्हणजे आईचं रूप धारण केलं म्हणजे अंतःकरणाची ती अवस्था, दया संपन्न, करुणा संपन्न, आणि करुणा संपन्न ते अंतःकरण असल्यामुळे त्या दयेतून जे कार्य करता येतं ते कार्य करण्याकरता देवाने विचार केला आपल्याला हे कार्य करता येणार नाही, हे कार्य संतांचं आहे. मग तो कार्य संतांच्या करवी ते करतो, एक संतांच्या करवी करतो, किंवा संत रूपाने देवच प्रगट होतो, देवच प्रगट होतो. मग प्रगट होऊन त्या संतांच्या करवी केलेल्या कार्याचा जर आपण थोडासा विचार केला तर इथं ज्ञानोबांनी विचार मांडलेला आहे. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सज्जन म्हणजे संत बरं का. तुकोबांनी वर्णन केले, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. हा संत वाचक शब्द आहे सज्जन. समाजामध्ये जो सज्जन शब्द वापरला तो वेगळ्या अर्थाने वापरला जातो. थोडंसं चांगलं कार्य करत असेल तर लोक म्हणतात ते सज्जन आहेत बरं का, सज्जन आहेत. पण इथं संतांचं वर्णन केलेलं आहे, संतांना सज्जन म्हटलेलं आहे. आणि त्या संतांच्या करवी देव कार्य करतो. काय कार्य करतो? सुखाची गुढी उभवी सज्जना करवी. गुढी म्हणजे ध्वजा, गुढी म्हणजे ध्वजा, आणि ती ध्वजा उभी करण्याचं कार्य देव आपण करत नाही, संतांच्या करवी करतो. लौकिकातला विचार आपल्याला सांगतो. लौकिक जीवनामध्ये सुद्धा गुढी म्हणजे ध्वजा. ध्वजा कोणी उभी करावी? कोणाच्या हातून उभी करावी? पुढाऱ्याच्या हातून कधी उभी करू नये बरं का ध्वजा.
पुढाऱ्याच्या हातून कधी ध्वजा उभा करू नये. धर्मकार्यातला विचार चाललेला आहे, राजकारणातला विचार चाललेला नाही. चाललेला नाही बरं का. तुम्हाला जर सत्कर्म चांगलं कार्य जर जीवनामध्ये करायचं असेल तर जी सज्जन मंडळी आहे, सदाचार संपन्न आहे, त्यांच्या हस्ते ध्वजा उभा करावी, ध्वजा पूजन करावं असा विधी आहे. आता इथं ज्ञानोबराय वर्णन करतात, देवाचंच वर्णन करतात आणि देवच सांगतो हे सुखाची गुढी उभी करण्याचं कार्य मी त्या संतांच्या करवी करतो, संतांच्या करवी करतो म्हणून इथं ध्वजा शब्द आलेला आहे. आणि त्या ध्वजेच्या संबंधाने जर आपल्याला बोलायचं ठरलं तर ज्ञानोबाऱ्यांचा प्रसिद्ध अभंग आहे, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. गुढी शब्द आलेला आहे बरं का. सुखाची गुढी उभवी. ज्ञानोबाराय गुढी घेऊन कुठं निघाले? देव निघाले का ज्ञानोबाराय निघाले? ज्ञानोबाराय निघाले. पहिल्यांदा ज्ञानोबारायांनी खांद्यावरती ती गुढी घेऊन पंढरीच्या वाटेवरती ज्ञानोबाराय निघाले. आज ज्ञानोबाराय निघाले म्हणून त्यांच्या मागं लोक चालले. पहिली वाट, पहिला त्या मार्गाचं अनुसरण संतांनी केलं बरं का, संतांनी केलं. आता इथं शब्द आलेला आहे सुखाची गुढी. सुखाची गुढी म्हणजे सुख म्हणजे नेमकं काय? इथं सुखाचा उल्लेख केलेला आहे. त्या सुखाच्या माग एक अध्यारूत शब्द आहे बरं का. सुख कशाला म्हणतात आपल्याला ज्ञात नाही बरं का. तुकोबारांनी वर्णन केले, आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. सुख नाम परमात्मा, सुख नाम परमात्मा बरं का. म्हणजे त्या परमात्म्याची ओळख आपल्याला झाली पाहिजे, त्या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. त्या परमात्म्याचं ज्ञान जर आपल्याला होईल तर आपल्या जीवनामध्ये सुखाचं प्रगटीकरण होईल बरं का. सुखाचा अनुभव आपल्याला येईल. देव आणि सुख ह्या दोन गोष्टी नाहीत. देव आणि सुख ह्या दोन गोष्टी नाहीत बरं का. माऊलींनी वर्णन केले सुख. सुख कशाला म्हटलेलं आहे? तया नाम सुख. काय अगोदर काय? तया नाम सुख असं वर्णन केले. जीव आणि आत्मा यांचा ऐक्याचा अनुभव जिथं येतो तया नाम सुख असं वर्णन केले बरं का. म्हणजे आज समाजामध्ये सुख, सुखाचा अनुभव आणून देण्याचं कार्य हे संत करतात बरं का. म्हणून मी आपल्यासमोर आरंभाला मुद्दा मांडलेला आहे थोडासा. संत भेटण्याकरता ईश्वर भक्तीची गरज आहे आणि देव कळण्याकरता, देवाचा अनुभव येण्याकरता संतांची गरज आहे. त्या समाजामध्ये सुखाची जर वृद्धी करायची असेल तर सुखाची वृद्धी करण्याचं कार्य संत करतात बरं का. म्हणून ज्ञानोबांनी आपल्या अवतार कार्यामध्ये प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, सुखाची गुढी उभवी सज्जना करवी. देव असं बोललेलं नाही. देव
बोललेलं लक्षात ठेवा. साखर आहे, आता ही साखर अंगाने गोड आहे. मग साखर अंगाने गोड आहे, साखर अंगाने गोड आहे म्हणून साखर सांगत नाही मला तुम्ही खा म्हणून. सांगणारा कोणी तर लागतोय, त्याला सांगणारा कोणीतरी लागतोय बरं का. साखर अंगाने गोड आहे, मग साखर अंगाने गोड आहे. साखर स्वतः मला खा असं साखर कधी म्हणत नाही, म्हणत नाही. देव सुख रूप आहे, मी सुख रूप आहे, तो कधी तोंडाने सांगत नाही, तोंडाने सांगत नाही. मग ती साखर गोड आहे, ती साखर स्वतः बोलू शकत नाही, लक्षात ठेवा. मग ती साखर गोड आहे याचा अनुभव घेण्याकरता काय करावं लागेल? व्यवहार करावा लागेल, व्यवहार करावा लागेल बरं का. मग ती कमीत कमी उचलून तरी आपण हाताने खाल्ली पाहिजे, नाहीतर दुधातून तरी घेतली पाहिजे, नाहीतर चहामधून तरी घेतली पाहिजे, नाहीतर कोणत्या त्या पदार्थातून तरी ती घेतली पाहिजे, साखरेचा अनुभव घेण्याकरता. आणि साखरेचा अनुभव घेण्याकरता पदार्थाला धरून ती साखर खाल्ली जाते. लोकांना पेढे वाटले, लोक म्हणते पेढे गोड होते बरं का, पेढे गोड होते. आता पेढे गोड होते, ती पेढ्याची गोडी का साखरेची गोडी? साखरेची गोडी. पण साखरेची गोडी येण्याकरता त्या पेढ्याच्या खव्याला जवळ करावं लागलं. खव्या करवी, खव्याबरोबर मुठभर साखर दिली तर माणसं खात नाहीत, पण पावशेर पेढे दिले तर माणसं खातात बरं का. बरोबर आहे. नुसती साखर खाण्यामध्ये आनंद नाही, पण पेढे खाण्यामध्ये आनंद आहे, आल्हाद आहे. तसो परमात्मा तो सुखरूपच आहे, परमात्मा सुखरूपच आहे. पण त्या परमात्म्याची जी सुखरूपता आहे, ती सुखरूपता जगाला कळण्याकरता हे कार्य मात्र संतांना करावं लागतं. हे कार्य संतांना करावं लागतं. देव देव हे कार्य करू शकत नाही, हे कार्य करू शकत नाही, लक्षात ठेवा. एक दुसरा विचार असा आहे, सुखाची गुढी उभवी म्हणजे समाजामध्ये सुखाची वृद्धी झाली पाहिजे. आणि सुखाची वृद्धी होण्याकरता काय करावं लागतं? दैवी गुणाची वाढ झाली पाहिजे, दैवी संपत्तीची वाढ झाली पाहिजे. 16व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे, दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितलेले आहेत. दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितलेले आहेत. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. पुढे अहिंसा सत्यम त्याग शांतीर पैशुनम दया भूतेष्वलोलुत्वम मार्दवम हिरचापलम तेजक्षमाधृती शौच मधुरो नाती मानिता भवंती संपदा दैवी अभिजातस्य भारत. त्याच्यामध्ये यादी दिल्या. किती श्लोक झाले? तुला नाही, इकडच्या लोकांना विचारतो. ते म्हणजे तुम्हीच मोजा आणि तुम्हीच सांगा. तीन श्लोकामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं वर्णन केले. ह्या समाजामध्ये सुखाची वृद्धी व्हायची असेल तर संतांनीच ते कार्य करावं लागतं. आणि आसुरी वृत्ती या जगातली काढायची असेल तर त्याला देवच लागतो, त्याला देवच लागतो बरं का.
म्हणजे आसुरी संपत्तीचा नाश करण्याकरता देवाला कार्य करावं लागतं. पण एवढं नाश करून, आसुरी संपत्तीचा नाश करून जगताचं संतुलन राहत नाही. त्या जगताचं संतुलन राहण्याकरता दैवी संपत्तीची गरज आहे. आणि दैवी संपत्तीची गरज आहे. देवाला जाणीव झाली हे आपलं काम नाही, हे काम संतांचं आहे. म्हणून त्यांच्यावरती ही जबाबदारी देवाने सोपवली नाही, किंवा देवच त्या रूपाने अवतीर्ण होतो. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण. हीच यादी दिल्या बरं का. हा दैवी संपत्तीचीच यादी संतांच्या अवतारातली लिहिलेली. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे दैवी गुण वाढतील तर आम्हा तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. या समाजामध्ये सुखाची गुढी उभी राहिली पाहिजे. ध्वजा उभा केल्यानंतर माणसाला आनंद होतो का दुःख होतो? ध्वजा कधी उभा केली जाते? एक आनंद व्यक्त करण्याकरता, आनंद व्यक्त करण्याकरता. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी. भगवंताच्या अवताराचा आनंद व्यक्त करण्याकरता ते प्रगट केलेलं आहे, नोंद केलेली आहे त्याची. शुभ कार्याचा आरंभ करण्याकरता सुद्धा ध्वजा उभा केली जाते बरं का. आणि कार्याची पूर्तता झाल्यानंतरही ध्वज उभा केला जातो. युद्ध करून तो किल्ला ताब्यात घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि तो ताब्यात घेतला हे सिद्ध करण्याकरता काय करावं लागलं? त्या गडावरती ध्वजा उभी करावी लागली. कोणत्या? जिंकलेलं पण कोणत्या गडावरती? छत्रपतीने लावला पहिला ध्वज. तोरणा. म्हणजे ध्वज कुणी लावला? छत्रपती. संत आहेत, लक्षात ठेवा. आम्ही जिंकलो, हा जिंकल्याचा आनंद व्यक्त करण्याकरता ध्वजा लावली जाते बरं का. ध्वजा लावली जाते. आणि ती ध्वजा लावल्यामुळं समाजामध्ये दैवी संपत्तीची वृद्धी होते, लक्षात ठेवा. मग दैवी संपत्तीची वृद्धी होण्याकरता हे संत कार्य करतात बरं का. म्हणजे आज समाजामध्ये सुखाचा अनुभव येण्याकरता, हे जग सुखी होण्याकरता हे संतच कार्य करू शकतात. म्हणून ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीचा समारोप करताना हाच विचार सद्गुरूंच्या समोर प्रकट केला. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी भजिजो आदी पुरुकी अखंडित. हे देवाकडे मागणं केलं नाही, गुरूंच्याकडे का. सुखाची वृद्धी करण्याचं कार्य संतच करतात, दुसरं कोणी करू शकत नाही, लक्षात ठेवा. संतच. म्हणून देव सर्वज्ञ, लक्षात ठेवा. आणि सर्वज्ञ असण्यावर कोणतं कार्य कोणाकडून करून घ्यावं हे त्याला ज्ञात आहे. म्हणून देवाने ही योजना केली की आज समाजामध्ये सुखाची वृद्धी व्हायची असेल, प्रत्येकाला सुखाचा अनुभव यावा असं वाटत असेल, तर याच्याकरता देवाला वाटलं हे रूप आपल्याला प्रगट करून चालणार नाही. त्या नरसिंह अवतारातला बघा ना तुम्ही विचार. नरसिंह रूपामध्ये देव प्रगट झाले. सगळे देव प्रगट झाले होते. नारद महर्षी तिथं होते. साक्षात लक्ष्मी प्रगट होती. देवाने ते रूप असं काही निर्माण केलेलं होतं, कोणाचंही जवळ जाण्याचं धाडस नव्हतं बरं का. धाडस नव्हतं. प्रयत्न केला देवाला शांत करण्याचा,
पण देव शांत होईना. नारदांनी सांगितलं, आईसाहेब तुम्ही जा. आईसाहेब म्हटले मी आज जाऊ शकत नाही पुढे. अहो तुमचं वर्णन केलंय तुकाराम महाराजांनी, पाय लक्ष्मीचे हाती, व केलंय बरोबर आहे, पण आता मी त्यांच्या पायाजवळ जाऊ शकत नाही म्हणले. मग त्याला जर शांत करायचं असेल तर कोणाला पुढं केलं पाहिजे? भक्तालाच पुढं केलं पाहिजे. भक्तालाच पुढं केलं पाहिजे. मी कशाकरता सांगालोय मुद्दा लक्षात ठेवा बरं का. करवी काही कार्य करण्याकरता ते कार्य देवाकडून करता येत नाही, तिथं संतांनाच पुढं करावं लागतं. संतांनाच देवाला शांत करण्याकरता तिथं कोणी चाललं नाही लक्षात. तिथं भक्त संतच पुढे करावे लागले. प्रल्हाद पुढे गेल्याबरोबर देव शांत झाले. देव शांत झाले. म्हणून या भूतलावरती या सृष्टीचं नियंत्रण करण्याकरता, समतोल राहण्याकरता देवाच्याही अवताराची गरज आहे आणि संतांच्याही अवताराची गरज आहे. आणि त्या अवताराची गरज आहे म्हणजे तो अवतार घेऊन ते कार्य संतांच्या करवी देव करतो. ते काम स्वतः देव करीत नाही. सामर्थ्य नाही का त्याच्याजवळ? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य त्या देवाजवळ आहे. जरी असलं तरी देव ते कार्य करत नाही बरं का. म्हणून ते कार्य करण्याकरता तोच देव संतांच्या रूपाने प्रकट होऊन या समाजामध्ये ते कार्य करतो. म्हणून एका एका गुणाची वृद्धी समाजामध्ये करायची आहे. आणि एका एका गुणाचा विचार केला तर त्या गुणामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. फार मोठं सामर्थ्य लक्षात ठेवा. ही दैवी संपत्ती ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये साक्षात सुखरूप असणारा परमात्मा प्रगट होतो. परमात्मा प्रगट होतो. त्या दैवी संपत्ती म्हणजे फार मोठी शक्ती आहे. फार मोठी शक्ती आहे. देवाला प्रगट करण्याचं सामर्थ्य आहे. देवाला प्रगट करण्याचं सामर्थ्य, पण ती दैवी शक्ती, ती दैवी संपत्ती समाजामध्ये पोहोचवण्याकरता मात्र देवाला संत रूपाने अवतीर्ण व्हावं लागतं. ती संपत्ती समाजामध्ये वाढली पाहिजे ना. मग ती संपत्ती समाजामध्ये जर वाढेल तर देव समाजाला कळेल, सुखाचा अनुभव समाजाला येईल. म्हणून त्या सुखाची वृद्धी करावी लागते. आणि ती सुखाची वृद्धी करण्याकरता ते संत महात्मे ते कार्य करतात बरं का. म्हणून दैवी संपत्तीचा विचार मांडलेला आहे. आणि त्या दैवी संपत्तीतून आज आम्हा तुम्हाला सुखाचा अनुभव घ्यायचा आहे. सुखाचा अनुभव घ्यायचा म्हणजे आता आम्ही ज्या रीतीनं जीवन जगतो आम्हा तुम्हाला सुखाचा अनुभव नाही आहे. म्हणतो माणसं म्हणतात मी सुखी आहे, मी सुखी आहे म्हणतात माणसं, पण सुखी नाहीये का? सुखाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आलेला नाहीये. या भूतलावरती जीवन जगत असताना सुखाचा अनुभव येणं, सुखाचा अनुभव घेणं आणि सुखाचा अनुभव आल्याशिवाय जीवनाची कृतार्थता नाही बरं का. आपलं जीवन सफल व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्याला सुखाचा अनुभव आला पाहिजे. सुखाचा अनुभव येण्याकरता या भूमीमध्ये ज्या जगतामध्ये आपण जीवन जगतो तो सुखाचा अनुभव येण्याकरता आपल्याला एक संतांच्या जवळ जावं लागेल किंवा संत आपल्या जीवनामध्ये भेटले पाहिजेत बरं का. तिसरा भाग आपल्या समोर प्रकट करतो. सुखाची गुढी उभवी. आता सुख कशामध्ये आहे? भक्तीमध्ये आहे बरं का. सुख भक्तीमध्ये आहे.
देवाचीच भक्ती जर जीवनामध्ये करायची असेल तर देव सांगणार नाही माझी भक्ती करा म्हणून. त्या देवाची भक्ती करण्याकरता संतांना समाजामध्ये प्रवृत्त करावं लागेल. भक्ती कशा करता करायची आहे? सुखा करता करायची आहे, लक्षात ठेवा. नामदेवरायांनी देवाजवळ खंत व्यक्त केली. देवा, खरंच अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. पुढं मन माझे केशवा कामाने, मन माझे केशवा कावाने गे. देवा, खरंच तुझ्या नामामध्ये एवढं सुख आहे, एवढं सुख आहे, पण माझं मन तिथं रमत नाहीये. का रमत नाही? कसं रमत नाही? सगळी यादी दिलेली आहे बरं का. मन माझे गुंतले विषय सुखा. ज्याचं मन विषय सुखामध्ये गुंतलेलं आहे, शब्द बघा ना, मन माझे गुंतले विषय सुखा, आणि आरंभाला वर्णन केले अमृतावनी गोड नाम तुझे देवा. तिथंही सुख शब्द वापरलाय आणि इथं अमृत शब्द वापरलाय. सुखच आहे की नाही? मग विषय सुखामध्ये गुंतणं, हे विषय सुखामध्ये गुंतणं हे सुख नाही आहे. सुख तुझ्या ठिकाणी आहे, तुझ्या भक्तीमध्ये आहे, आणि भगवंताच्या भक्तीमध्ये सुख आहे. आणि त्या भगवंताच्या भक्तीमध्ये असलेलं सुख, ते सुख जर आपल्याला अनुभवायचं असेल तर त्या भक्तीची वृद्धी करण्याचं कार्य संत महात्मे करतात बरं का. संत महात्मे करतात. हा, संत समाजाला सांगता देवाची भक्ती करा, देवाची भक्ती करा. हा, देव सांगत नाही माझी भक्ती करा म्हणून. समाजाला भक्तीमध्ये प्रवृत्त करण्याचं, आणि या भक्तीतून सुखाचा अनुभव, सुखाची वृद्धी, या भक्तीतून आपल्याला ती अनुभवाला येते बरं का. म्हणून संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये जे प्राधान्य दिलं ते भक्तीला प्राधान्य दिलं. आणि भक्तीला प्राधान्य दिलं, नुसतं भक्तीला प्राधान्य दिलं नाही, त्या भक्तीला प्राधान्य देत असताना सगुण भक्तीला प्राधान्य दिलं. आणि सगुण भक्तीमध्ये आम्हा तुम्हाला प्रवृत्त करण्याचं कार्य संत महात्म्यांनी केलेलं आहे. म्हणजे भक्तीतून सुखाचा अनुभव येतो. भक्ती म्हणजे टाइमपास नव्हे, टाइमपास नव्हे बरं का. घरातली लोक म्हणतात, घरातल्या लोकाला मठात सप्ताह चालाय, जावा तासभर प्रवचन तरी ऐका. किती घरात बसताय, त्या पोरा बाळात किती राहताय, जावा तेवढं तासभर आनंद तुम्हाला मिळेल. आनंद मिळेल, खरंच आनंद आहे तासभर, नाही असं नाही आहे. या तासामध्ये आम्हाला तुम्हाला मिळणारा आनंद एवढा आहे, या आनंदामध्ये आम्ही घरातल्या ज्या लोकांनी पाठवलं त्यांना विसरतोय. त्या घराविषयी असलेला अहंभाव, त्याचा विसर पडतोय. या देहाविषयी असलेला अहंभाव, तो विसर पडतोय. एक तासाच्या प्रवचनामधून मिळणारा आनंद जर एक तासामध्ये जर सगळ्याला विसर पडत असेल, अशी जर जीवनामध्ये जर नित्य स्वरूपाची भक्ती केली तर आपल्या जीवनामध्ये कायमचा विसर पडेल कधी. आम्ही तासभर विसरतो, पण तास संपल्यानंतर पुन्हा माणसं वृत्तीवरती येतात, पुन्हा वृत्तीवरती येतात. मी विनोदानं सांगत असतो, आम्ही हे प्रवचन करताना मोबाईल स्विच ऑफ करतो आणि प्रवचन झाले की स्विच ऑन करतो, म्हणजे बटन बंद करतो आणि नंतर ते चालू करतो. तासभरामध्ये काही त्याच्याकडे लक्ष नसतं, काही त्याचं स्मरण नसतं, पण एक तास झाल्यानंतर ऑन केल्यानंतर कुणाचे कॉल आले लगेच स्मरण होते बरं का. हा, झाल्या माणसं पाया पडत असतात. आमचं लोक पाया पडणाऱ्याकडे लोकांच्याकडे नसतं, आमचं त्या मोबाईलकडे कोणाचा येऊन गेला.
मला त्यातला मुद्दा मांडायचा. 1 तास इथं बसून करणं म्हणजे याला भक्ती म्हणत नाहीत. पण त्याच्यामध्ये सुखाचा अनुभव आहे का नाही? हा, सुखाचा अनुभव येण्याकरता ही नित्य भक्ती आज समाजामध्ये घडली पाहिजे. आणि ही नित्य भक्ती समाजामध्ये घडवण्याकरता देवाला संत रूपाने अवतीर्ण होऊन ते कार्य करावं लागतं. सुखाची गुढी उभवी. मी 2-3 रीतीने आपल्या समोर हा विचार मांडलाय बरं का. हा, म्हणजे सुखाची गुढी उभी करण्याकरता संत कशा पद्धतीने या जगतामध्ये कार्य करतात. आणि हे कार्य करण्याकरता देवाला ही संतांचीच योजना करावी लागते. हे देवाला करता येत नाही बरं का. ज्यावेळी उद्धवाच्या अंतःकरणामध्ये अहंकार जागा झाला भक्तीचा. एवढा अहंकार झाला, उद्धवाला वाटायला लागलं माझ्यासारखा भक्त म्हणजे मीच. माझ्यासारखा भक्त म्हणजे मीच. देवाने विचार केला हे फार मोठं दुःख नाही. आता भक्त आहे भक्त हा. आता याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा अहंकार जागा झाला. आता निवृत्त करण्याकरता देवाने विचार केला आता हे आपलं काम नाहीये, ह्याला आता गोकुळातच पाठवावं लागेल. कुठं पाठवावं लागेल? गोकुळातच बरं का. सांगितलं उद्धवा गोकुळात जा आणि त्या गवळणींना भेटून ये म्हणे. गवळणींना भेटून ये. उद्धव विचार करू लागला मला देव पाठवत आहे गवळणींना भेटण्याकरता. हो म्हणले. उद्धवा जाऊन भेटून ये जा म्हणले. आला उद्धव देवाच्या आज्ञेवरून. आणि आज्ञेवरून आल्यानंतर त्या गवळणीकडे पाहिलं. गवळणीने पाहिल्यानंतर त्या गवळणी वृक्षाशी बोलत होत्या. वृक्षाशी. त्या गवळणींची अवस्था पाहिली. गवळणींची अवस्था पाहिल्याबरोबर उद्धवाच्या अंतःकरणातला अहंकार निघून गेला. कथा फार मोठी आहे, मला त्यातला भाव प्रगट करायचा आहे. देवाला हे सांगता आलं नसतं. अरे उद्धवा अहंकार टाकून दे. देवाने विचार केला हे आपलं काम नव्हे. म्हणून एक व्यवहारात मन आहे, सोनाराने कान टोचले की कमी दुखतात. हे सोनारा करी टोचवावं लागतं बरं का. म्हणजे काय भक्ती आहे, त्या भक्तीचं साक्षात काय भक्ती गोकुळामध्ये नांदते हे प्रत्यक्ष त्या उद्धवाने पाहिलं. म्हणजे त्या गोपिका म्हणजे भक्त आहेत, संत आहेत, त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर उद्धवाचा अहंकार गेला. याचा अर्थ काय? त्यांच्या करवी देवाला हे काम करावं लागलं. सज्जना करवी. असे कितीतरी प्रसंग आहेत, लक्षात ठेवा. म्हणून या समाजामध्ये सुखाची गुढी उभवण्याकरता देव संतांच्या करवी हे कार्य करतो एक गोष्ट. आणि ती सुखाची गुढी उभी करण्याकरता तो देवच संत रूपाने या भूतलावरती अवतीर्ण होतो. आणि अवतीर्ण होऊन ते संतच्या जगाला सन्मार्गाला लावतात. त्या देवाची ओळख करून देतात. असं त्या संतांचं कार्य आहे. आणि असे संत आज तिथीला प्रगट झाले. ज्ञानोबा आहे बरं का. ज्ञानेश्वर महाराजांची आज जयंती आहे. तेव्हा जाता जाता गोष्ट लक्षात ठेवा. आपण त्या जयंतीला आरंभामध्येच आपल्या वाट्याला हा योग आलेला आहे. 1 वर्षाचा कालावधी आहे. 1 वर्षाचा कालावधी आहे. पुढच्या गोकुळ अष्टमीला हा शताब्दी महोत्सव पूर्ण होतोय बरं का. म्हणजे आपल्याला आरंभाचाही योग आहे आणि समारोपाचाही योग आहे. मग आपल्याला काहीतरी वर्षभरात करावं लागेल. तेव्हा पुढच्या वर्षीचा उत्सव आपल्याला विशेष रूपाने करायचा आहे बरं का. हे आताच आपल्याला सांगतो.
कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराला आज त्यांच्या जन्माला 750 वर्षे होण्याला आज आरंभ झालेला आहे आणि पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहे. तर पुढच्या वर्षी आपण विशेष रूपाने त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न करू. त्याच्याकरता पहिलाच कार्यक्रम श्री गुरु साखरे महाराजांनी आळंदी या साधक आश्रमामध्ये जाहीर केलेला आहे. 17 मे पासून पुढे 8 दिवस ह्या ज्ञानोबरांचा शताब्दी महोत्सव 750 वर्षे पूर्ण होतात म्हणून 750 लोक पारायणाला बसणार आहेत बरं का. त्याच्यामध्ये सामील व्हा. मे महिन्यात आधीच सांगतो, म्हणजे रिझर्वेशन करून ठेवा. जिथं ज्ञानोबाराय प्रगट झाले, जिथं ज्ञानोबारायने समाधी घेतली, या निमित्ताने आपण 700 वर्षे पूर्ण होतात तिथं जाऊन तरी आपण पारायण करू त्या सोयामध्ये. असे अनेक संकल्प आहेत आपल्याला इथं करायचं आहे. पण ही गोष्ट सर्वांनी नोंद आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. म्हणून आजचा हा दिवस जसा भगवंताच्या प्रगटीकरणाचा आहे तसा तो आज ज्ञानोबारांच्या प्रगटीकरणाचा दिवस आहे. म्हणून आज ज्ञानेश्वर महाराजांची जयंती म्हणून त्यांच्या संबंधाने थोडंसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा झालेली सेवा त्या संत महात्म्यांच्या भगवंताच्या चरणी, सद्गुरू गुरुनानक महाराजांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. आणि अधिक कार्य संतांनी जे केलेलं आहे त्या कार्याचा गौरव करण्याचं सामर्थ्य, सद्बुद्धी, सात्विक धैर्य आमच्या तुमच्या जीवनामध्ये अधिक रूपाने त्यांनी द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ.